नमस्कार. आपल्या किचनमधला वेळ आणि त्रास वाचवणाऱ्या काही भन्नाट युक्त्या जाणून घ्यायच्या आहेत का? चला, आज अशा 10 गुप्त ट्रिक्स पाहूया, ज्या आपल्या स्वयंपाकाचा अनुभव कायमचा बदलून टाकतील. अरे देवा, कांदा चिरताना डोळ्यातनं पाणी. ही समस्या तर जवळजवळ सगळ्यांनाच येते नाही का? पण काळजी करू नका, यावर एक अगदी सोपा आणि वैज्ञानिक उपाय आहे. चला तर सगळ्यात आधी सुरुवात करूया तयारीच्या काही जादुई ट्रिक्सने. या काही अशा युक्त्या आहेत ज्या स्वयंपाक करण्यापूर्वीचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचवतील. तर कांद्याच्या या त्रासावर एक इतका सोपा उपाय आहे की विश्वास बसणार नाही. हो खरे, फक्त 15 मिनिटं. कांदा चिरण्याच्या 15 मिनिटं आधी तो फ्रीजमध्ये ठेवायचा. आता यामागचं कारण काय? तर थंडीमुळे कांद्यामधून जे एन्झाईम्स बाहेर पडतात ना, ज्यामुळे डोळे जळजळतात, त्यांची प्रक्रिया एकदम मंदावते आणि मग डोळ्यातून पाणी येत नाही. किती सोपं आहे, बरोबर? बरं, आता पुढची एक कॉमन अडचण, लसणाच्या पाकळ्या सोलणं. हे अनेकांना खूपच कंटाळवाणं काम वाटतं. पण आता चिंता नको, कारण यावर एक असा झटपट उपाय आहे जो फक्त 10 सेकंदात काम करतो. लसूण सोलण्याचा त्रास आता कायमचा संपणार आहे. यातली गंमत बघा. लसणाच्या पाकळ्या फक्त आणि फक्त 10 सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवायच्या. त्या उष्णतेमुळे काय होतं? लसूण आणि त्याच्या सालीमध्ये थोडा ओलावा तयार होतो, ज्यामुळे साल अगदी सहजपणे नखं न लावता सुटून येते. बरं, आता पुढचा प्रश्न. आपल्याकडे जे काही आहे त्यातला पुरेपूर फायदा कसा घ्यायचा? उदाहरणार्थ लिंबू. एका लिंबातून जास्तीत जास्त रस कसा काढायचा? यामागे एक सोपं विज्ञान आहे. लिंबू कापण्याआधी थोडं मायक्रोवेव्हमध्ये गरम केलं किंवा काउंटरवर दाबून फिरवलं ना, की त्याच्या आतल्या ज्या रस असलेल्या पेशी आहेत त्या फुटतात आणि मग काय, रस अगदी भरभरून बाहेर येतो, नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट. चला, आता अशा एका प्रश्नाकडे वळूया ज्याचं उत्तर प्रत्येकाला हवं असतं. हॉटेलमध्ये मिळतात तसे एकदम कुरकुरीत बटाट्याची काप घरी का बनत नाहीत? याचं गुपित खूप सोपं आहे. बटाट्याचे काप तळण्यापूर्वी साधारण 20 मिनिटं थंडगार पाण्यात भिजवून ठेवायचे. त्यामुळे काय होतं, बटाट्यामध्ये जो